मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांवर दुपारी 3 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद। दहशतवादाविरोधातील कारवाईवर आज राजधानीत शिक्कामोर्तब होणार का याची उत्सुकता। एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरांमध्ये दाखल। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे एनआयए घटनास्थळाचं 3D मॅपिंग करणार। एलओसीवर भारताच्या राफेल विमानांकडून पेट्रोलिंग। पाकिस्तानी मीडियाचं वृत्त, रात्रीच्या वेळी राफेलच्या घिरट्यांमुळे पाकिस्तान बिथरला। पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच। एलओसीसह आता परगवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार झाल्याची एएनआयची माहिती। पहलगामच्या हल्ल्यात दहशतवादी फारूक अहमदचं नाव समोर। ओव्हरग्राऊंड वर्कर्स नेटवर्कद्वारे हल्ला घडवून आणला। तपास यंत्रणेतील सूत्रांची माहिती। पाकिस्तान आर्मीचे एएसजी कमांडोज दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती। पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मोठी घोषणा। आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार। आमरण उपोषण करणार। पस्तीस वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसळकर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त। देवेन भारती नवे पोलीस आयुक्त। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर 1,06,000 रुपयांवर। सोनं, चांदी, वाहनं, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह। दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।